जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवाय. आज सर्व माझ्या फेसबुक फॅमिली आणि इंस्टाग्राम फॅमिली आणि यूट्यूब फॅमिलीला एक गोष्ट मला सांगण्यासाठी मला लाईव्ह यावं लागत आहे. आज प्रत्येक देवस्थानमध्ये असं कोणतंही देवस्थान नाही की तिथे VIP फोटो निघतात. VIP आतमध्ये मोबाईलला अलाउड आहे आणि सर्वसामान्य नागरिकांना तिथं फोटोला अलाउड नाही. लगे आपले बाहेरच मोबाईल काढून घेतले जातात. जसं काय आपण आरोपीसारखे, आपण एक दहशतवादीसारखे, आपण एक सर्वसामान्य नागरिकाचे बाहेरच पोलीस प्रशासन एक मोबाईल काढून घेतात. पण आज अभिनेता VIP MLA सांसद अभिनेता, आज मी एक व्हिडिओ पाहिला. एक अभिनेता आकाश ठोसर हा स्वतः एक अभिनेता म्हणून घेतो आणि तो शिर्डी साईबाबाच्या दर्शनाला जातो आणि संस्थान लागे त्याला लगे VIP ट्रीटमेंट, साहेब आले, हार, पुष्पहार आणि त्या व्यक्तीचं तिथं स्वागत आणि फोटो प्रदर्शन. आणि साधारण तो तिथे एक 20 मिनिटं त्यांनी तिथं आज त्या ठिकाणी शिर्डी संस्थानमध्ये साईबाबाचं आपण सर्वांना, आपण आपल्यासारख्या सर्वसामान्य तिथं 1 मिनिटं दर्शन घेतलं की पुढे लोटतात. आणि हा एक साधा आकाश ठोसर नावाचा व्यक्तीला तिथं अर्धा तास त्यांना शूटिंगसाठी त्याला परवानगी दिली जाते. म्हणजे किती कायद्याचं राज्य आणि किती संस्थांचा हा अनाथ कारभार. या प्रशासनाच्या विरोधात, या संस्थांच्या विरोधात शिर्डी सगळ्यांनी आवाज उठवा. अहो, तुम्ही आम्ही गेलो तर बाहेरच चेकअप होतोय, आधार कार्ड दाखवा. अरे भारतीय नागरिक आहेत आणि त्या आकाश ठोसरसारख्या व्यक्तीला तुम्ही अर्धा तास शूटिंग करण्यासाठी परवानगी देता. वाईट वाटलं मला. सगळ्या संस्थांचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतोय की तुम्ही बाहेर सर्वसामान्य नागरिकांना तुम्ही मोबाईल बाहेर काढतात, त्याला बाहेर सगळं चेकअप होतंय. आणि जसं का हा अभिनेता आला की VIP ट्रीटमेंट लगेच तो 2 मिनिटात जातो, शूटिंग करतो. अरे काय चाललंय राज्य? कोणतं कायद्याचं राज्य आहे? याबाबत राज्य शासनाने कडक भूमिका घ्यावी. आणि हा व्हिडिओ माझा तोटा हा मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब, तुम्ही सुद्धा या गोष्टीत दखल घ्या. आज मी एक नागरिक बोलतोय, माझ्या वेदना बोलतात. आज हा एका व्यक्तीवर अन्याय आहे. आज आम्ही सर्वसामान्य तिथे गेलो तर खूप अन्याय होतोय. अहो, तिथं लाईन लागण्यापासून शेवट दर्शनापर्यंत आपल्याला ढकल. आणि VIPला तिथं हे अर्धा तास त्यांचे फोटो सिलेक्शन, तिथं त्या आपल्या सर्वांना का फोटो काढायच्यामुळे अरे फोटो बंदी, मोबाईल बंदी आहे. अरे आणि VIP अभिनेता आणि आकाश ठोकर सारखे तिथं तुम्ही परवानगी देता. जाहीर निषेध करत आहे या ठिकाणी. एक सर्वसामान्य नागरिक समाजसेवक महेश कुमार वाणी जालनेकर या गोष्टीचा जाहीर निषेध करत आहे. तुम्ही न्याय सर्वासाठी द्या. त्यालाही या मोबाईलचे परवानगी आकाश ठोसरला देऊ नका. तुम्ही सर्वसामान्यांना देत त्याला देऊ नका. मी तत्वाचा हा माझा एकच उद्देश आहे की जनजागृती आणि सर्वसामान्य व्यक्तीला अन्याय होत असेल तर आवाज उठवण्यासाठी हा माझा व्हिडिओ आहे. आज सर्वसामान्यांच्या समाजसेवेसाठी मी व्हिडिओ बनवत आहे. तुम्हाला माझे विचार कसे वाटले, लाईक, कमेंट, फॉलोअर्स करून मला जवळ सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवाय.